सुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं से पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनाणदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तणमो गणहराणम् अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपण बघतो आहे आणि कालच्या गाथेमध्ये आपण हे बघितलं की जीवाला अन्य द्रव्यांपासून वेगळं करण्याचं साधन आमच्याजवळ कोणतं उपलब्ध आहे. तर उपयोग हे साधन आमच्याजवळ उपलब्ध आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही पाचही परद्रव्यांपासून आमचं आत्मतत्व अलग आहे हे अनुभवू शकतो. अशी प्रतीती आमच्या जीवनात येते. उपयोगो लक्षणम, लक्षणाने हा आत्मा इतर द्रव्यांपासून वेगळा करणार आहे. हे आता उपयोग हा द्विविध प्रकारचा आहे. एक साकार उपयोग आणि एक निराकार उपयोग, ज्याला दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग अशी पण संज्ञा आहे. सविकल्पात्मक प्रतिभास म्हणजे ज्ञानोपयोग आणि निर्विकल्प प्रतिभास म्हणजे दर्शनोपयोग. या संबंधामध्ये आपण काल विस्तृत चर्चा केलेली आहे. आणि आता हा जो उपयोग आहे हा शुभ आणि अशुभ अशा दोन प्रकारचा आम्हाला दिसतो. शुभ उपयोग आणि अशुभ उपयोग या दोन प्रकारच्या उपयोगामध्ये आम्ही हा परद्रव्यांशी जेव्हा संयुक्त होतो, वास्तविकतः हा उपयोग जीवाचा स्वभाव आहे आणि उपयोग हा कर्मबंधाला कधीही कारणीभूत नाही. आज वास्तविकतः आत्म्याच्या पवित्र अशा ज्ञानाला आणि दर्शनामध्ये हा जर स्थित असेल तर कधीही ह्या जीवाला कर्मबंध होत नाही. परंतु जेव्हा त्याचा हा सहज उपयोग सुटून हा परद्रव्यांशी संलग्न होतो त्यावेळेला मात्र हा जीव शुभ किंवा अशुभ भाव रूपाने परिणत होतो आणि नंतर याच्या जीवनामध्ये कर्मबंध होतो. जेव्हा शुभ परिणाम आहे त्यावेळेला हा पुण्य संचय करतो आणि जेव्हा पाप उपयोग आहे, अशुभ उपयोग आहे, तेव्हा हा पाप संचय करतो. विषयांमध्ये असलेला अनुराग, द्वेषरूप भाव, मोहयुक्त परिणाम हे अशुभ उपयोग आहे. तर देवदर्शन, स्वाध्याय, दान, अर्हत भक्ती, गुरुभक्ती हे सगळं शुभ उपयोगामध्ये येणार आहे. आणि या दृष्टीने आपण काल बघितलेलं होतं की जीवनामध्ये आम्हाला शाश्वत आणि पवित्र असं निराकुल राहायचंय आणि यासाठी आम्ही ज्ञाता द्रष्टा रूप राहू शकतो का, उपयोग स्वरूपी राहू शकतो का, हा भाव आमच्या अंतरंगामध्ये निरंतर आम्हाला जपायचा आहे. त्यानंतर 156 नंबरच्या गाथेमध्ये आपण बघितलेलं होतं की कोणता उपयोग हा परद्रव्य संयोगाचं कारण आहे. टीका आपण बघितलेली होती, त्याचा मतितार्थ आता पाहूया. जीवाचा अशुद्ध उपयोग हा परद्रव्याच्या संयोगाचं कारण आहे. अशुद्ध उपयोग दोन प्रकारचा आहे, शुभोपयोग आणि अशुभोपयोग. लक्षात घ्या, उपयोगाचे पहिल्यांदा दोन भेद, शुद्धोपयोग आणि अशुद्धोपयोग. आणि अशुद्धोपयोगाचे दोन भेद, शुभोपयोग आणि अशुभोपयोग. हा शुद्धोपयोग निरुपराग म्हणजे निर्विकार आहे आणि अशुद्धोपयोग हा सोपराग म्हणजे सविकार आहे. शुभोपयोगामध्ये विशुद्धी भावरूप उपराग आहे
या ठिकाणी विशुद्धी म्हटलं तर आत्म्याची शुभ परिणती घ्यायची आहे, शुद्ध परिणती इथे अभिप्रेत नाही, म्हणून तो पुण्यकर्माच्या बंधनाचं कारण आहे. अशुभोपयोगामध्ये संक्लेश रूप भाव विद्यमान आहे, जो पाप कर्माच्या बंधनाचं कारण आहे. पुण्यामुळे अनुकूल संयोग प्राप्त होतात, तर पापामुळे प्रतिकूल संयोग प्राप्त होतात. आणि जेव्हा दोन्ही प्रकारच्या अशुद्धोपयोगाचा जीव अभाव करतो, तेव्हा उपयोग शुद्धच आहे आणि तो परद्रव्याच्या संयोगाचं कारण बनत नाही. अविकार निज परमात्म द्रव्याच्या भावनेनेच अशुद्धोपयोगाचा अभाव होतो आणि शुद्धोपयोग प्रकट होतो. म्हणून या संबंधामध्ये वृंदावन कवी लिहितात कि जब इस आत्मा के पूजा दान शील तप संयम क्रियादि रूप शुभ उपयोग है, तब शुभ आयु नाम गोत्र पुण्य वर्गणा को कर्म पिंड बंधे यह सहज नियोग है. जेव्हा या जीवाचा शुभोपयोग असतो त्यावेळेला शुभ आयु, शुभ नाम, शुभ गोत्र आणि शुभ वेदनीय कर्माचा याला आश्रव आणि बंध होतो आणि हा सहज नियोग आहे जीवनामध्ये. अशा प्रकारचा सहज निमित्त नैमित्तिक संबंध आहे की जीव शुभ परिणत होतो आणि तिकडे अशा प्रकारचा कर्माचा देखील शुभ कर्माचा बंध जीवाला होतो. अथवा मिथ्यात्व विषय अव्रत कषाय रूप अशुभोपयोग भय पाप को संजोग है. दो के अभावते विशुद्ध उपयोग वृंद तहा बंध खंड के अखंड सुख भोग है. इतकी सुंदर असे यांचे शब्द आहे वृंदावन कवीचे आणि अनुप्रास साधण्याचा प्रत्येक वेळेला त्यांनी प्रयत्न केलेला आहे. वाक्य पहा, दो के अभावते, शुभ आणि अशुभ दोहोंचाही जेव्हा अभाव झाला, विशुद्ध उपयोग वृंद, वृंद द्व्यर्थी, वृंद वृंदावन कवीसाठी आणि वृंद याचा अर्थ समूह पण, असा हा विशुद्ध उपयोग समूह तहा बंध खंड के अखंड सुख भोग है. तेव्हा बंधाचं खंडन झालं आणि हा जीव अखंड सुखाला भोगता झाला. चारित्र्याच्या मुख्यतेने या ठिकाणी शुभ आणि अशुभ अशा प्रकारचा उपयोग सांगितलेला आहे. वास्तविकता हा उपयोग ही ज्ञान दर्शन गुणाची पर्याय आहे, चारित्र्य गुणाची पर्याय नाही. पण आचरणाला मुख्य करून या ठिकाणी उपयोगाचे भेद सांगितलेले आहे. यामध्ये शुद्धोपयोगाची व्याख्या जर आम्हाला बघायची असेल तर आत्मा ज्ञान दर्शन रूप आहे, शरीरादी जड आहे. पुण्यपाप आत्म्याचे स्वरूप नाही अशी प्रतीती ज्ञान यांच्यासह शुद्ध स्वभावामध्ये असणारी रमणता म्हणजे शुद्धोपयोग आहे. शुभोपयोग स्वतःच्या शुद्ध स्वभावाकडे उपयोग न लावता जीव दया दानादी मंद कषायरूप परिणामामध्ये संलग्न होतो, हा शुभोपयोग आहे आणि हा पुण्याश्रवाला कारण आहे. आणि अशुभोपयोग स्वतःच्या शुद्ध स्वभावाकडे उपयोग न लावता तीव्र कषायरूप परिणामामध्ये संलग्न होणे हा अशुभोपयोग आहे आणि याने पापाश्रव जीवनात होणार आहे. गुणस्थानाच्या परिपाटीनुसार जर आम्ही शुद्ध उपयोग, शुभोपयोग आणि अशुभोपयोग याचं वर्गीकरण करायचं ठरविलं तर आम्हाला असं लक्षात येतं की 1 ते 3 पर्यंतची गुणस्थानं ही अशुभोपयोगाची गुणस्थानं आहे. मिथ्यात्व, सासादन आणि मिश्र ही 3 पहिली गुणस्थानं अशुभोपयोगाच्या प्रधानतेने कथन केल्या गेली आहे. 4 ते 6 गुणस्थानं म्हणजे अविरत सम्यक्त्व, देशविरत आणि प्रमत्तविरत ही गुणस्थानं शुभोपयोगाची गुणस्थाने आहे. आणि 7 पासून पुढे शुद्धोपयोग आहे 10व्या गुणस्थानापर्यंत. नंतर 11व्या गुणस्थानामध्ये कषाय पूर्णतः नष्ट झालेले आहे. एक तर उपशमित झालेले आहे
किंवा त्याचा नाश झालेला आहे 12व्या गुणस्थानात. आणि अशा वेळेला पूर्ण वितराग दशा असताना साक्षात शुद्धोपयोग या 2 गुणस्थानामध्ये विद्यमान आहे. आणि 13 पासून म्हणजे 13व्या गुणस्थानात किंवा 14व्या गुणस्थानात शुद्धोपयोगाचं फळ प्राप्त झालेलं आहे. अनंत चतुष्टयाची प्राप्ती हे शुद्धोपयोगाचं फळ आहे आणि हे 13व्या गुणस्थानात जीवाला प्राप्त झालेलं आहे. अशा तऱ्हेने शुभ, अशुभ आणि शुद्ध अशी ही विभागणी आम्हाला गुणस्थानाच्या परिपाटीनुसार देखील करता येते. जेव्हा शुभोपयोग जीवनात असतो म्हणजे त्यावेळेला 4 ते 6 गुणस्थानात, या वेळेला जेव्हा तो आत्मलीन असेल म्हणजे स्वभावामध्ये निमग्न असेल, तेव्हा कदाचित काही क्षणांपुरता त्याच्या जीवनात शुद्धोपयोगाचा देखील भाव विद्यमान असणार आहे किंवा त्याची आराधना त्यांनी ध्येय शुद्ध निश्चित केलेला आहे आणि तो शुद्धाचा साधक आहे आणि म्हणून देखील उपचारांनी त्याला शुद्धोपयोगी असं देखील म्हणण्यात गैर नाही. तर अशा तऱ्हेने ह्या गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आम्हाला हा सगळा विभाग समजून घ्यायचा आहे. आणि या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर संसार विपत्तीसाठी निमित्तभूत कर्मविपाकापासून सुटण्याचा मूळ उपाय. कारण संसारामध्ये जी विपत्ती आम्हाला भोगावी लागते, जन्म मरण, रोग, कष्ट, आकुलता, या सगळ्या संसारामधल्या आम्हाला मिळालेल्या निसर्गदत्त अशा विपत्ती आहे. या विपत्ती का आम्हाला मिळाल्या? तर अनादी कालापासून आम्ही अशाच प्रकारच्या परिणामांमध्ये आणि भावांमध्ये रत राहिलो की परत परत शरीरामध्ये ममत्व बुद्धी करत राहिलो, परत परत परसंयोगामध्ये आकर्षण आमचं कायम राहिलं, तत्वाकडे कधीही आम्ही लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून आम्हाला हे कर्म निरंतर आमच्या जीवनात विद्यमान आहे. आणि कर्म एकदा आमच्या जीवनात चिपकले की त्याच्या भूमिकेनुसार परिपक्व झाल्यानुसार ते आम्हाला फळ पण देणार आहे, म्हणजे कर्म विपाक आम्हाला मिळणार आहे. आणि याच्यातून जर आम्हाला सुटायचं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी ही भेद विज्ञानाची कास जीवनात धरावी लागेल की माझं काय आहे आणि कर्माचं काय आहे, पर काय आहे, ही विभाजन रेषा स्पष्टपणे आमच्या जीवनात आम्हाला आखावी लागेल आणि त्या दृष्टीने आमची मान्यता देखील तशा प्रकारची बनवावी लागेल. आणि म्हणून मी म्हणजे शुद्ध असा आत्मा आहे अशा या अभेद आत्मतत्वाची निरंतर आराधना करणं हेच माझ्यासाठी या मनुष्यभावाचं सार्थक आहे. ही गोष्ट आमच्या अंतरंगामध्ये ठसायला हवी. आमचा अविकारी असा शुद्ध स्वभावी आत्मा आम्हाला प्राप्त करायचा आहे आणि अविकारी दशा प्राप्त करायची असेल तर अविकारी अशाच आत्मतत्वाची भावना आम्हाला भावावी लागेल. कारण जशी आम्ही भावना जीवनामध्ये भावू तशाच प्रकारची आम्हाला परिणती किंवा फलप्राप्ती होणार आहे. जर आम्ही विकारी आहे अशी भावना केली तर विकारच आमच्याशी चिपकणार आहे. आणि जर आम्ही ठरवलं की मी अविकारी शुद्ध स्वभावी आत्मा आहे तर आमच्या जीवनामध्ये निरंतर अविकार रूपच परिणती जीवनात होणार आहे. हा अकाट्य विश्वास आमच्या जीवनात ठेवला की आपोआप शुभाशुभ जे भाव आहे याचा आमच्या जीवनात अभाव होईल आणि क्रमाक्रमाने 4थ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत 12व्या गुणस्थानापर्यंत आमची वाटचाल सहज रीतीने होऊ शकणार आहे. निष्कंटक मार्ग आमचा आम्हाला वितराग प्रणित उपलब्ध होऊ शकतो आणि त्या मार्गानेच मला आक्रमण करायचंय, त्याच मार्गाचं अनुसरण मला करायचं आहे. हा अदम्य विश्वास जीवनामध्ये या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला ठेवायचा आहे. आता आपल्याला पुढच्या गाथेकडे शुभोपयोग म्हणजे काय हे आचार्य सांगणार आहे. आम्ही नेहमी शब्द वापरतो शुभोपयोग की आमचे मंद परिणाम आहे, आमचं देवपूजा, परोपकार किंवा दुसऱ्यांना मदत करणं, दुसऱ्याला संकटामधून वाचविणं, अशा प्रकारची आमची सदैव दृष्टी आहे.
याला आम्ही शुभोपयोग आहे असं मानतो. आणि ते थोडंफार प्रमाणामध्ये सत्यही आहे. पण नेमका सत्यांश काय आणि त्याच्यामधला उपचरित अंश कोणता हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. शुभोपयोग जीवनात कधी असणार आहे, त्याची सुरुवात कुठून आहे? जर आम्ही मिथ्यात्व गुणसनत म्हणजे पहिल्याच गुणसनत आहे आणि आम्ही सगळ्या क्रिया, धार्मिक क्रिया अत्यंत तन्मयतापूर्वक करतो आहे, परंतु तरी देखील तो आमच्या जीवनात शुभोपयोग असेल का? हाही प्रश्न आम्हाला भेडसावतो. प्रवचनसारच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर शुभोपयोगाची सुरुवातच चौथ्या गुणस्थानापासून होते. मग हा जो मिथ्यात्व अवस्थेमधला मंद कषाय रूप आमचा देवशास्त्राप्रती अकाट्य असणारा विश्वास, याला आम्ही काय म्हणायचं? हे आमच्या जीवनामध्ये त्याज्य आहे का? याला आम्ही सोडायचं का? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची मालिका आम्हाला सदैव भेडसावीत असते. आम्ही जातो, क्रिया करतो आणि क्रिया करत असताना अंतरंगामध्ये मी मिथ्यात्वी आहे की सम्यक्त्व मला प्राप्त झालेला आहे, या प्रश्नाचं देखील आम्ही निरासरण करू शकत नाही. आणि मग असं कधी कधी वाटतं की आमच्या ह्या क्रिया खऱ्या क्रिया आहे की केवळ दिखावा आहे. आणि याला आचार्यांनी या ठिकाणी समीचीन रीतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाथा नंबर 157 नंबरची. जो जाणदी जिनिंदे पेच्छदी सिद्धे तहेव अणगारे जीवे सुसानुकंपो उव ओगो सो सुहो तस्स. जो जाणदी जिनिंदे पेच्छदी सिद्धे तहेव अणगारे जीवेसी सानुकंपो उव ओगो सो सुहो तस्स. कोणता उपयोग शुभोपयोग आहे त्याचं स्वरूप सांगतात. जो जिनिंदे जाणदी, जो जिनेंद्राला जाणतो, स्तुती भक्ती रूपाने जाणतो. जाणतो म्हटलेला आहे, त्याला मानतो, मानायचं पण आहे की हे जिनेंद्र भगवान आहे, यांनी मोक्षाची म्हणजे अर्हंत अवस्था त्यांची आहे, ही प्रतीती युक्त जेव्हा आम्ही जाणू, तसं श्रद्धान करू, त्याला म्हणायचं जाणणं. केवळ जाणणं, शाब्दिक जाणणं हे या ठिकाणी कधीही अभिप्रेत नाही. म्हणून जो जिनेंद्राला स्तुती भक्ती रूपाने जाणतो. सिद्धे तहेव अणगारे पेक्षती. सिद्धांना आणि अणगारे, अणगार म्हणजे श्रमण, ज्यांना आगार नाही, घर नाही, ज्यांनी गृहाचा त्याग केलेला आहे, त्यांना अनगार म्हणतात. तर अनगारे पेच्छती, आणि अणगारांना पाहतो, म्हणजेच आचार्य उपाध्याय आणि साधूंना पाहतो, म्हणजेच त्यांचे श्रद्धान करतो. आणि जीवेसी सानुकंपा, आणि जीवांमध्ये, जीवेषु सर्व प्राणी मात्रांमध्ये, जीवेषु म्हणजे एक विशिष्ट कोणतीही जाती या ठिकाणी अभिप्रेत नसून निगोदी जीवांपासून सर्व जीवांमध्ये ज्याला सानुकंपा, अनुकंपा, दयाबुद्धी ज्याची विद्यमान आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये भगवत्ता आहे आणि तो भगवान बनू शकतो असा अकाट्य विश्वास ज्याच्या जीवनात आहे, त्याला खऱ्या अर्थाने प्रत्येक प्राण्या मात्राविषयीची अनुकंपा त्याच्या जीवनात आहे. अनुकंपा म्हणजे दुसऱ्यांवर दया करणे हा एवढाच भाव नाही. दुसऱ्यांवर दया करण्यामध्ये आम्ही कुणीतरी श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ असा भाव इथे असतो. परंतु या ठिकाणी अनुकंपेच्या प्रकरणामध्ये माझ्या समान तो आहे आणि तोही भगवान बनू शकतो हा अकाट्य विश्वास प्रतीतीपूर्वक, त्याला जर काही हवं असेल, त्याच्या जीवनात जर काही कमतरता असेल तर ती दूर करण्याचा आणि तीही निस्वार्थ बुद्धीने दूर करण्याचा प्रयत्न करणं, याचं नाव आहे अनुकंपा परिणाम. म्हणून ती जीवाच्या ठिकाणी दयाबुद्धी आहे, तो तस्य सुहो उवो, तो त्याचा शुभोपयोग आहे. शुभोपयोगासाठी पहिल्यांदाच त्यांनी कंडिशन ठेवली टीकेमध्ये, कोणती की विशिष्ट क्षयोक्षम दशेमध्ये असणाऱ्या
आता पहिल्यांदा तर दर्शन मोहनीय कर्माचा क्षयोक्षम किंवा मोहनीय कर्माचा क्षयोक्षम हा जीवाला उपशम सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतरच संभवनीय आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 घाती कर्मांचा क्षयोक्षम प्रत्येक जीवाला हा अनिवार्यपणे असतोच असतो. जसं एखाद्या जीवाला अगदी निगोदी जीव आहे तरी त्याला मतिश्रुत ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम आहेच. अचक्षुदर्शनावरण नाचा क्षयोक्षम आहेच, म्हणजे अचक्षुदर्शन त्याच्या जीवनात आहेच. मतिश्रुत ज्ञान त्याच्या जीवनात आहेच. आणि 5 लब्धी दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य या 5 लब्धी त्याच्या जीवनात अनिवार्यपणे असणारच आहे. तो निगोदी लब्ध पर्याप्तक जीव असला तरी देखील एवढी निसर्गदत्त देणगी त्याच्या जीवनात ज्ञानाची आणि दर्शनाची आणि ही अंतराय कर्माच्या क्षयोक्षमानी असणारी वीर्यगुणाची त्याच्या जीवनात त्याला मिळालेली आहे. पण मोहनीय कर्माच्या क्षयोक्षमाचं तसं नाही. मोहनीय कर्माचा क्षयोक्षम तर हा जीवाला प्रथमतः औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती केल्यानंतर संभवनीय आहे. सर्वप्रथम मोक्ष मार्गाची सुरुवात तर उपशम भावापासून होते. पहिल्यांदा सम्यक दर्शन होईल ते औपशमिक सम्यक दर्शन होईल. औपशमिक सम्यक दर्शनाचा उत्कृष्ट कालावधी देखील एक अंतर्मुहूर्त आहे. त्यामुळे हे सम्यक्त्व फार काळ राहू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी विशिष्ट क्षयोक्षम दशा ही दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीयाच्या संबंधात घेतलेली आहे, ज्याची प्राप्ती 4थ्या गुणस्थानापासून होणार आहे. म्हणून अशा दशेमध्ये असणाऱ्या दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय पुद्गलाच्या अनुकूल परिणतीमध्ये संलग्न असल्यामुळे जेव्हा शुभोपयोग आहे जीवनामध्ये त्यावेळेला श्रद्धांतेचं समीचीन असलंच पाहिजे. म्हणजे त्याच्या जीवनात सम्यक्त्व अनिवार्यपणे असलं पाहिजे. हे सम्यक्त्व एक तर औपशमिक राहील, क्षायोपक्षमिक राहील किंवा क्षायिक देखील असू शकतं. पण औपशमिक सम्यक्त्वाचा कालावधी अत्यल्प असल्यामुळे त्याला या ठिकाणी थोडंसं गौण करून आणि क्षायिक सम्यक्त्वाला देखील गौण करून क्षायोपक्षमिक भावाच्या प्रधानतेने हे कथन केलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की क्षायिक सम्यक्त्व असूच शकत नाही. काही जीवांना क्षायिक सम्यक्त्व पण असेल आणि काही जीवांना क्षायोपक्षमिक सम्यक्त्व पण असेल. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची मर्यादा 4 ते 7 गुणस्थान पर्यंत. नंतर क्षायिक सम्यक्त्व मात्र 4थ्या गुणस्थानात जर कुणाचं प्रगट झालं असेल तर आता ते अनंत काळापर्यंत जीवनात राहणार आहे. म्हणून अशी ही दर्शन मोहनीयाची अवस्था आणि चारित्र मोहाची मात्र क्षयोक्षमजन्य परिणती. क्षयोक्षमजन्य म्हणजे अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण यांचा अनुदय किंवा अनंतानुबंधीचा अनुदय, नंतर अनंतानुबंधी अप्रत्याख्यानाचा अनुदय आणि अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण यांचा अनुदय. अशा प्रकारची चारित्र मोहाची क्षयोक्षम दशा. अशी असतानाच जीवाचा भाव जो राहणार आहे त्या गुणस्थानामध्ये तो शुभोपयोग असणार आहे, शुभभाव असणार आहे. आणि म्हणून हे वाक्य बघा की विशिष्ट क्षयोक्षम दशेमध्ये असणाऱ्या, क्लिअर झाली असावी ही गोष्ट, दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय पुद्गलाच्या अनुकूल परिणतीमध्ये संलग्न असल्यामुळे शुभ उपरागाचे विकारांचे ग्रहण केल्यामुळे परमभट्टारक महादेवाधिदेव परमेश्वर अर्हंत सिद्ध आणि साधूंच्या श्रद्धानामध्ये प्रवृत्त होणारा तसेच संपूर्ण जीव समूहावर दया करण्यात प्रवृत्त होणारा उपयोग
हा शुभोपयोग आहे. शुभोपयोगाला अर्हंतांना सांगताना अर्हंतांचं वैशिष्ट्य ठेवलं की परमभट्टारक, महादेवाधिदेव, भट्टारक याचा अर्थ ज्ञानी, परमज्ञानी. आम्ही भट्टारक हा शब्द थोडासा भट्टारक शब्दाचा आज अवमूल्यन झालेला आहे. भट्टारक म्हणजे मुनी परंपरेपासून थोडेसे च्युत झालेले साधू असा आम्ही अर्थ करतो. पण त्या काळामध्ये अर्हंतांना परमभट्टारक म्हटल्या जात होतं. म्हणून परमभट्टारक, महादेवाधी देव, नुसतं देवाधिदेव नाही, महादेवाधिदेव, परमेश्वर अर्हंत आणि सिद्ध आणि साधू यांच्या श्रद्धानामध्ये प्रवृत्त असणारा जो उपयोग हा शुभोपयोग आहे. तसंच त्यावेळेला संपूर्ण जीव समूहावर देखील दयारूप परिणाम जीवनात विद्यमान असतो आणि हाही उपयोग शुभोपयोग म्हटल्या जाणार आहे. म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून या शुभोपयोगाची जीवनास सुरुवात झाली. मोह कर्माचा, दर्शन मोहनीय कर्माचा विशिष्ट क्षयोक्षम आहे किंवा यदा कदाचित क्षय आहे किंवा कदाचित आम्ही म्हणू अनुदय आहे. अनुदय शब्द वापरला तर कुठेही आमचं बिघडलं नाही. दर्शन मोहनीय कर्माचा अनुदय आहे. कदाचित सम्यक प्रकृतीचा उदय क्षयोक्षम भावामध्ये असणार आहे, पण हा उदय आमच्या सम्यक्त्वासाठी घातक नाही. सम्यक्त्वामध्ये त्यांनी मलिनता जरूर येणार आहे, चल मल अगाड दोष त्या ठिकाणी दिसणार आहे, पण आमचं सम्यक्त्व त्यामुळे पूर्णतः नष्ट होणार नाही. म्हणून हाही परिणाम आम्हाला जीवनात चालू शकतो. म्हणून विशिष्ट क्षयोक्षम दर्शन मोहनीयाचा आणि चारित्र मोहनीयाचा देखील अशा प्रकारचा क्षयोक्षम परिणाम, क्षयोक्षम भाव, म्हणजे क्षयोक्षम चारित्र मोहनीयाचा देखील क्षयोक्षम आणि त्या अनुषंगाने होणारा जीवाचा क्षयोपक्षमिक भाव. जसं आम्ही चौथं गुणस्थान घेतलं तर चौथ्या गुणस्थानात फक्त अनंतानुबंधी गेलेली आहे. अनंतानुबंधी गेली असल्यामुळे त्याला व्रत पाळण्याचे अजिबात भाव नाही किंवा तो व्रताचं पालनही करत नाही. पण तरी देखील व्रतामध्ये त्याची श्रद्धा आहे, नंतर आत्मतत्वावर त्याची प्रतीती आहे. व्रत जीवनात मोक्षमार्गासाठी अनुकूल आहेतच, बाह्य साधन आहेतच, हा त्याचा प्रगाढ विश्वास आहे. आणि त्यामुळे त्याच्या जीवनात जरी तो स्वतः अव्रती असला तरी व्रतांबद्दल आस्था असणारा असा चारित्र मोहाचा क्षयोपक्षमिक भाव त्याच्या जीवनात विद्यमान आहे. भलाई त्याला चारित्र म्हटल्या जात नाही, कारण त्यांनी कोणत्याही तऱ्हेचा संकल्पपूर्वक नियम घेतलेला नाही. आणि तरी देखील अनंतानुबंधीच्या अनुदयामध्ये त्याच्या जीवनात व्रतांविषयीची आस्था एवढे परिणाम निश्चितपणे त्याच्या जीवनात आहेतच. नंतर पाचवं गुणस्थान घेतलं तर पाचव्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कशा आहे.
वर्तमान काळी उदय येण्यायोग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण 8 यांचा उदयाभावी क्षय, भविष्यकाळी उदयात येण्यायोग्य या 8 प्रकृतींचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान कालामध्ये देशघाती स्पर्धकांचा म्हणजे प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनचा उदय, अशा प्रकारची कर्माची अवस्था असताना जीव जे एक देशतः व्रत पालन करतो, अनुव्रतांचं पालन करतो, तो त्याचा भाव हे क्षायोपक्षमिक चारित्र पंचम गुणस्थानवरती असं श्रावकांचं म्हटलं जातं. या 5व्या गुणस्थानामध्ये त्याच्या जीवनामध्ये वास्तविकतः त्यांनी फक्त त्याचं जे 7व्या गुणस्थानामध्ये देखील त्याचं जे चारित्र्य असणार आहे हे क्षयोपक्षमिक चारित्रच असणार आहे. तर अशा प्रकारे चारित्र मोहनीयाची परिणती असताना जीव जे काही अनुव्रत किंवा महाव्रतांचं पालन करेल आणि कदाचित 4थ्या गुणस्थानात अव्रतपणा पण आहे आणि तरी देखील तो क्षयोपक्षमिक भाव त्याचा शुभोपयोग म्हटल्या जाणार आहे. आणि त्यावेळेला त्याच्या अंतरंगामध्ये देवशास्त्र गुरूंप्रती अकाट्य विश्वास जीवनामध्ये आहे आणि हा जो भाव आहे हा त्याचा भाव जीवनामध्ये शुभोपयोग रूपाचा असणार आहे. जेव्हा आपण या गाथेचं परत विवेचन बघतो त्यावेळेला अर्यंत, सिद्ध आणि साधू यांच्या श्रद्धा कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सोजिनवाणी मस्तक नमो सदा देत हो खो. नमो हरिहंताणम नमो सिद्धमायरियाणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम
सर्वांना जय जिनेंद्र.